इयत्ता तिसरी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा IAS वजाबाकी आज आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिले गणित 6243 वजा 825 बरोबर किती? 6243 वजा 825 5मधून 3 जात नाही, तर यासाठी आपण काय करायचं, इकडून हातचा घ्यायचा 4 कडून. तर राहिले 3, इथं झाले 13. 13मधून 5 गेले, राहिले 8. तर 3मधून 2 गेला, राहिला 1. आता 2मधून 8 जात नाही. 2 ही लहान संख्या आहे, 8 ही मोठी संख्या आहे. मग लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही, मग यासाठी आपण इकडून हातचा घ्यायचा. 12मधून 8 गेले, राहिले 4 आणि 5 5 किती आलं पहा, 5418 म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता 2 नंबरचं गणित बघूया आपण. 750 रुपयातून किती खर्च केल्यास 250 रुपये शिल्लक राहतील? 750 रुपये म्हणजे किती रुपये पहा, 750 रुपये. त्यातून किती खर्च केलेले आहेत? 250. 250 म्हणजे 175 रुपये. 750 मधून 175 रुपये आपण वजा करायचे, म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले ते आपल्याला कळतील. शून्यातून 5 जात नाही, म्हणून इकडून हातचा घ्यायचा आपण. 10मधून 5 गेले, राहिले 5. 4मधून 7 आता जात नाही, तर आपण इकडून 7 कडून हातचा घ्यायचा आहे 4ला. मग इथं किती राहिले? 6 आणि एक हातचा ह्याला दिला, 14 झाले. 14तनं 7 गेले, 7 राहिले. 6मधून 1 गेला, 5 राहिले. उत्तर किती आले पहा, 575. पर्याय क्रमांक 1. तर 3 नंबरचं गणित पहा. 1010 वजा 202 बरोबर किती? 1010 वजा 202. त्या 2मधून 0मधून 2 जात नाही, यासाठी इकडून आपण हातचा घ्यायचा. तर इथं झाले 10, हातचा घेतल्यानंतर इथं राहिले 0. त्या 10मधून 2 गेले, राहिले किती? 8. या शून्यातून हा 0 गेला, 0च राहिला. आता ह्या शून्यामधून हे 2 जात नाही, तर आपण इकडून काय घ्यायचं की हातचा घ्यायचा आहे. तर राहिले 0, इकडून 1 घेतला हातचा, 10 झाले. 10मधून 2 गेले, 8 राहिले. उत्तर आले 808. पर्याय क्रमांक 4. एक पेन व एक वहीची किंमत 30 रुपये आहे. पेनापेक्षा वही 10 रुपयांनी महाग आहे, तर 2 पेनांची किंमत किती? एका पेनची व एका वहीची किंमत आपल्याला सांगितलेली आहे 30 रुपये. तर पेनापेक्षा वही 10 रुपयांनी, पेनाची किंमत 10 रुपये आपण मानली, तर वहीची किंमत 20 रुपये होईल, म्हणजे पेनापेक्षा 10 रुपयांनी महाग झाली. तर 2 पेनची किंमत विचारल्या, तर एका पेनची किंमत 10 रुपये असेल, तर 2 पेनची किंमत किती झाली? 20 रुपये. 2
पेनाची किंमत 20 रुपये. 5 नंबरचं गणित बघूया आपण. गावातील 7,280 लोकांपैकी 3,750 स्त्रिया असल्यास गावात पुरुष किती? गावातील एकूण लोकांपैकी म्हणजे गावातील एकूण लोक आहेत 7,280. त्यातील फक्त स्त्रियांची संख्या सांगितलेली आहे. तर एकूण लोकांपैकी आपण स्त्रियांची संख्या वजा करूया म्हणजे पुरुषांची संख्या किती आहे ते आपल्याला समजेल. 7,280 वजा 3,750. शून्यातनं शून्य गेले, शून्य राहिले. 8तून 5 गेले, 3 राहिले. तर 2 मधून 7 जात नाही, तर इकडून आपण हातचा घ्यायचा. तर झाले 12. 12 मधून 7 गेले, तर राहिले 5. आणि 6 मधून 3 गेले, राहिले 3. उत्तर किती आलं? 3,530 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 6 नंबरचं गणित बघा. 6 बॉक्स 9 2 वजा 1 4 बॉक्स 1. याची वजाबाकी इथं दिलेली आहे. मग काय सांगितले? या वजाबाकीत बॉक्सच्या जागीचा अंक कोणता? आपण बॉक्सच्या जागीचा अंक शोधूया. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. 9 मधून किती गेल्यानंतर 3 उरते? तर 9 मधून 6 गेल्यानंतर 3 उरते. आता कोणत्या संख्येमधून 4 वजा केल्यानंतर 2 ही संख्या राहते? त्यानंतर ह्याच्या अगोदरचा पण आपण अंक थोडा बघूया. 6 मधून 1 गेला, 5 राहिले. म्हणजे इथून इकडे हातचा तर गेलेला नसणार आहे. म्हणजे इथं कोणता संख्या असणार आहे? कोणती? 6. 6 ही संख्या असणार आहे. 6 मधून 4 गेले, राहिले 2. म्हणजे बघा बॉक्सच्या जागी कोणती संख्या आलेली आहे? 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता 7 नंबरचं गणित पाहायचं आपण. मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या वजा केल्यास किती उरतात? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 4 अंकी जी संख्या सांगितलेली आहे ती काय आपल्याला सम किंवा विषम सांगितलेली नाहीये. त्यांनी फक्त काय सांगितलेले आहे की 3 अंकी संख्या जी आपण घेणार आहे ती आपल्याला सम हवी आहे आणि 4 अंकी संख्या घेणार आहोत त्याला काय आपल्याला सम किंवा विषम संख्या सांगितलेली नाहीये. म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती येणार आहे? 9,999 ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या झाली. तर मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या कोणती होणार? 998. हे आपण काय करणार आहोत? वजा करणार आहोत. 9 मधून 8 गेले, राहिला 1. 9 मधून 9 गेले, राहिला 0. 9 मधून 9 गेले, राहिले 0. आणि या 9शी 9. उत्तर किती आलं? 9,001. पर्याय क्रमांक 2. 8 नंबरचं गणित. कपाटाची किंमत 7,500 व टेबलाची किंमत 5,700 रुपये असल्यास टेबलापेक्षा कपाटासाठी किती अधिक रुपये खर्च येतो?
कपाटाची किंमत दिलेली आहे, टेबलाची पण किंमत दिलेली आहे. तर टेबलापेक्षा कपाटासाठी किती अधिक खर्च सांगितलंय. मग आपण काय करायचं, कपाटाची जी काही किंमत दिलेली आहे ती मोठी संख्या आहे आणि टेबलाची किंमत आहे ती लहान संख्या आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करूया. 7,500 वजा 5,700 रुपये. वजा शून्यातनं शून्य गेले, शून्य राहिले. या शून्यातनं हे शून्य गेले, राहिले शून्य. 5तनं 7 जात नाहीत म्हणून आपण इकडून हातचा घ्यायचा आहे. इथे राहिले 6, इकडे गेला हातचा 1. 15तनं 7 गेले. किती राहिले सांगा बरं? 8 राहिले. त्यानंतर 6तनं 5 गेले, राहिल्या 1. उत्तर किती आलं? 1,800 म्हणजे 1,800 रुपये. 9 नंबरचं गणित. 4,271 2,059 6,184 6,200 या 4 संख्यातील सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती? संख्येतील सर्वात मोठी संख्या. आता सर्वात मोठी संख्या 6,184 आणि 6,200 या दोन्हीपैकी 6,200 ही संख्या मोठी आहे. म्हणून सुरुवातीला आपण घ्यायची 6,200 ही मोठ्यात मोठी संख्या झाली. तर सर्वात लहान संख्या आली 2,059 वजा 2,059. शून्यातनं 9 जात नाही, आपण इकडून हातचा घ्यायचा. आता ह्याच्याकडे पण नाहीये, मग आपण काय करायचं, इकडं 2 कडून हातचा घ्यायचा. इथून घ्यायचं. इथं राहिला 1, याला दिला 1 आणि परत इथून इकडं याला 1 दिला, म्हणजे इथं राहिले 9 आणि इथं झाले 10. मग 10 मधून 9 गेले, राहिला 1. या 9 मधून 5 गेले, राहिले 4. 1 मधून 0 गेला, राहिले 1 आणि 6 मधून 2 गेले, राहिले 4. मग वजाबाकी किती आली? 4,141. पर्याय क्रमांक 1. 10 नंबरचं गणित. 845 पेक्षा 717 ही संख्या कितीने लहान आहे? 845 पहा, 845 पेक्षा 717 कितीने लहान आहे म्हणून विचारले. मग 845 ही संख्या मोठी आहे आणि 717 ही लहान आहे. मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करूया, म्हणजे ती कितीने लहान आहे हे आपल्याला कळेल. वजा 717. 5 मधून 7 जात नाहीत, इकडून आपण काय घेणार आहे, हातचा घेणार आहे. इथे राहिले 3, इकडे एक हातचा गेला. 15 मधून 7 गेले, राहिले 8. 3 मधून 1 गेला, राहिले 2. 8 मधून 7 गेले, राहिलाय 1. उत्तर काय आलं? 128 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 11 नंबरचं गणित. 3,950
रुपयांचा मिक्सर व 1,600 रुपयांचा पंखा घेतला तर 7,500 रुपयातून किती रुपये शिल्लक राहतील? मग काय करायचं? 3,950 आणि 1,600 या दोघांची बेरीज करूया सुरुवातीला आणि त्यानंतर ती संख्या 7,500 रुपयातून वजा करूया, म्हणजे किती शिल्लक राहिले हे आपल्याला समजतील. मग मिक्सरची किंमत किती आहे? 3,950 अधिक 1,600. याची आपण बेरीज करणार आहोत. 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 9 अधिक 6 15, हातचा गेला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, किती आले? 5,550. एवढे रुपये मिक्सर आणि पंख्यासाठी खर्च झालेले आहेत. तर 7,500 रुपयातून किती शिल्लक राहतील असं विचारलेलं आहे. तर ही संख्या आपण 7,500 रुपयातून वजा करूया. मग 7,500 ही संख्या कशी लिहायची? 7,500 म्हणजे 7,500 रुपये वजा ही संख्या आपण यातून वजा करणार आहे. 5,550. मग शून्यातनं 0 गेले, राहिले 0. या शून्यातून हे 5 जात नाही म्हणून इकडून आपण हातचा घ्यायचा आहे. तर झाले 10. 10 मधून 5 गेले, राहिले 5. आता या 4 मधून हे 5 जात नाहीत, मग आपण परत इकडून 7 कडून काय करायचं आहे की हातचा घ्यायचा आहे. इथं राहिले 6, इथं झाले 14. 14तून 5 गेले, किती राहिले? 9. 6 मधून 5 गेले, राहिले 1. मग किती रुपये शिल्लक राहिले पहा? 1,950 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर 12 नंबरचं गणित. जानेवारी महिन्यात 275 लिटर दूध जमा झाले. फेब्रुवारी महिन्यात 220 लिटर व मार्चसह 3 महिन्यात 840 लिटर दूध जमा झाले. तर मार्च महिन्यात किती दूध जमा झाले? काय सांगितले? जानेवारी महिन्यातील दूध. बघा, जानेवारी महिन्यातील दूध किती झालेलं आहे? 275 लिटर. 275 लिटर. आता फेब्रुवारी महिन्यात बघा, फेब्रुवारी महिन्यातील दूध किती लिटर आहे? 220 लिटर. आता काय सांगितलंय? मार्च महिन्यात. आता मार्च महिना बघा, मार्च महिन्यातील दूध हे किती आहे ते सांगितलं नाही. मार्च महिन्यात किती दूध झाले हे त्यांनी सांगितलं नाही. मार्च सह म्हटले, म्हणजे मार्चच्या इथं किती दूध झालेलं आहे ते दिलेले नाहीये. मग मार्च सह हे आपल्याला म्हणजे शोधायचं आहे, म्हणून इथं काय आलंय? प्रश्नचिन्ह. मार्चचं दूध नाहीये. मग एकूण किती झाले? 3 महिन्यात. 3 महिन्यात म्हणले, मग 3 महिन्यात एकूण किती लिटर दूध झालेलं आहे? 840 लिटर दूध झालेलं आहे. आता आपण काय करायचं? जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यात जमा झालेल्या दुधाची बेरीज करायची.
आणि ती आलेली बेरीज ह्या एकूण 3 महिन्यात जमा झालेल्या दुधातून वजा करायची. या दोघांची आपण बेरीज करणार आहोत. 275 अधिक 220 या दोघांची बेरीज करायची. 5 5 7 2 9 2 अधिक 2 4. आता ही 2 महिन्यांची बेरीज केलेली आहे आपण. 2 महिन्यांचे दूध किती जमा झाले तर 2 महिन्याचे दूध जमा झालेले आहे 495 लिटर. तर हे काय करायचं, एकूण 3 महिन्याच्या दुधातून 2 महिन्याचे दूध वजा करायचे, म्हणजे 495 वजा करायचे. मग या शून्यातून हे 5 जात नाहीत तर इकडून आपण हातचा घ्यायचा. तर राहिले 3, इकडे गेला 1 हातचा. 10तून 5 गेले, राहिले 5. आता या 3 मधून हे 9 जात नाहीत तर आपण काय करायचं, इकडून 8 कडून हातचा घ्यायचा आहे. मग इथं राहिले 7, इथं गेला 1, म्हणजे इथं झाले 13. 13तनं 9 गेले, राहिले 4. आणि 7 मधून 4 गेले, राहिले 3. मग उत्तर किती आलं, 345 लिटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. चुकलं या, इथं वजाबाकी दिलेली आहे पहा. म वजा न. उत्तर आले प प प. या वजाबाकीतील अनुक्रमे म न प च्या किमती असणारा पर्याय कोणता. तर बघा, म न आणि प ची आपल्याला काय करायचे, म ची आणि न ची वजाबाकी करायचे आणि त्यानंतर प हे येणारं उत्तर शोधायचं आहे. मग यापैकी पर्याय घालून आपण हे काही जे दिलेले पर्याय आहेत ते पर्याय यामध्ये घालून आपण बघूया की कोणतं उत्तर नेमकं येतंय. मग पहिल्यांदा आपण पर्याय क्रमांक 1 घेऊया. बघा, 8 वजा 3 बरोबर 6 आलं का इथं. म्हणजे ही असेल म ची किंमत, ही असेल न ची आणि ही असेल प ची. अनुक्रमे म्हणलेला आहे म न प. मग 8 मधून 3 गेल्यानंतर 6 राहतं का, नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला नाही. त्यानंतर 2 नंबरचा बघूया. 9 वजा 6 राहिले 4. 9 मधून 6 गेल्यानंतर राहतात 3, म्हणजे हे सुद्धा उत्तर नाहीये, हे सुद्धा चूक आहे. आता पर्याय क्रमांक 3. 5 वजा 2 राहिले 1. मग बघा, 5 मधून 2 गेल्यानंतर 3 राहते, पण इथं दिलं 1, म्हणजे हे सुद्धा चूक आहे. आता पर्याय क्रमांक 4. बघा, 7 वजा 4 आणि उत्तर आले 3. म्हणजे 7 मधून 4 गेल्यानंतर राहिले 3, म्हणजे म न प च्या किमती असणारा पर्यायाला 4 क्रमांकाचा पर्याय आलेला आहे. चौदा नंबरचं गणित. 4 फुली 9 वजा फुली 3 1 बरोबर 108 मध्ये फुलीच्या जागीचा अंक कोणता. आता हीच वजाबाकी आपण उभी करूया. 4, आता ही फुलीच्या जागी गोल घेतलेला आहे मी, आणि 9 वजा याच फुलीच्या जागी हा गोल घेतलेला आहे आणि 3 1. आता आपण काय करूया, प्रत्येक पर्याय घेऊन यामध्ये ठेवून बघूया की कोणत्या पर्यायाचं उत्तर 108 येते. आता सुरुवातीला आपण 2 हा पर्याय ठेवूया इथे.
9 मधून 1 गेला, राहिले 8. 2 मधून 3 जात नाही, मग इकडून हातचा घेतला. हातचा घेतल्यानंतर इथं किती होणार आहे? 12. इथं राहणार 3. मग 12 मधून 3 गेल्यानंतर काय शून्य राहत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक हा पण 1 नंबरचा येणार नाही. आता 2 नंबरचा पर्याय घेऊया बघा. 4 फुलीसाठी गोल घेतलेला आहे आणि हे 9 या फुलीसाठी इथं गोल घेतलेला आहे. 3 1 यांची आपण वजाबाकी करणार आहोत. तर पर्याय क्रमांक 2 घेऊया. इथं 3 इथं 3 बघा. 9 मधून 1 गेला, राहिले 8. 3 मधून 3 गेले, राहिले 0. 4 मधून 3 गेले, राहिले 1. मग आपलं उत्तर आता इथं आलेलं आहे, बरोबर आहे. 108 आलेलं आहे उत्तर. मग पर्याय क्रमांक किती आले? 2. पंधरा नंबरचं गणित. 8,250 रुपयास घेतलेली मशीन विकल्यावर 750 रुपये कमी मिळाले, तर प्रत्यक्ष किती रुपये मिळाले? 8,250 रुपयांना घेतलेली मशीन किती? 8,250 रुपयास घेतलेली मशीन विकली. त्यांनी विकलेली किंमत नाही दिलेली, तर त्यांना 750 रुपये कमी मिळाले. म्हणजे जेव्हा 8,250 रुपये घेतली, ती त्याच किमतीला गेली नाही, त्याच्यापेक्षा कमी किमतीला सायकल गेली. म्हणजे किती रुपयास गेली हे त्यांनी विचारलेलं आहे. मग आपण काय करूया की या किमतीतून 750 रुपये वजा करूया. 750 रुपये म्हणजे किती? 750 रुपये. या शून्यातून हे 0 गेले, राहिले 0. या 5 मधून हे 5 गेले, राहिले 0. ह्या 2 मधून हे 7 जात नाही, म्हणून इकडून आपण हातचा घेतला. इथं राहिले 7. इथं झाले 12. 12 मधून 7 गेले, राहिले 5. आणि ह्या 7शी 7. मग उत्तर किती आले? 7,500. म्हणजे प्रत्यक्षात किती रुपये मिळालेले आहेत त्यांना? 7,500. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 16 नंबरचं गणित. 2,905 वजा 823 बरोबर किती? हे आपण वजाबाकी उभी करूया. 2,905 वजा 823. 5 मधून 3 गेले, राहिले 2. या शून्यातून हे 2 जात नाही, तर आपण काय करायचं? इकडून हातचा घ्यायचा आहे. इकडे एक हातचा दिल्यानंतर इथं राहिले 8. इथं झाले 10. 10 मधून 2 गेले, राहिले 8. या 8 मधून हे 8 गेले, राहिले 0. आणि ह्या 2शी 2. उत्तर किती आलं? 2,082. पर्याय क्रमांक 4. 2,082. त्या 17 नंबरचं गणित. 5,000 रुपयातून 3,260 रुपयांची सायकल घेतली, तर किती रुपये शिल्लक राहतील? किती आहेत पैसे? 5,000 रुपये. 5,000 यातून 3,260 रुपयांची सायकल घेतली. 3,260. 3,260. हे काय करायचं आहे? 5,000तून ही संख्या वजा करायची आहे.
या शून्यातून हे शून्य गेले, राहिले शून्य. ह्या शून्यातून हे 6 जात नाहीत, मग इकडून आपण काय करायचं, हातचा घ्यायचा. तर आता याच्याकडे पण काही नाही, मग आता आपण इकडून घ्यायचा हातचा. आता इथं राहिले 4, यानं याला दिला 1, इथं झाले 10. आता इकडून याला एक हातचा द्यायचा आहे, मग इथं राहिले 9 आणि ह्याला दिला इथं 1, हे झाले 10. मग या 10 मधून 6 गेले, राहिले 4. या 9 मधून 2 गेले, राहिले 7. या 4 मधून हे 3 गेले, राहिले 1. मग किती आले, 1740 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2.